नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, मी संगपाल गवांदे रोज रोज तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे। मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, 12th सायन्सचे। तर बघा, आपण हा जो चॅप्टर नंबर फर्स्ट आहे फिजिक्स फर्स्टमध्ये, तर आपण तो स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 3 व्हिडिओ ऑलरेडी याच्या अगोदर बनवलेले आहे। आणि आता याच्यामध्ये आपण काय करतोय, काल आपण काय केलेलं आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या वेगळ्या प्रकारच्या 2 केसेस बघितल्या होत्या, जे की रिलेटेड होत्या स्ट्रिंग सोबत, आणि स्ट्रिंग असेल किंवा रॉड असणार आहे। ओके, आज आपल्याला काय करायचं आहे, तर जे नेक्स्ट तुमचे टॉपिक असणार आहेत आपण ते तिथे कंटिन्यू करतोय। तर बघा, आजचा आपला पहिला टॉपिक आहे तिथे स्पेअर ऑफ डेथ। ओके, काय विचारलेलं आहे आपल्याला, स्पेअर ऑफ डेथ विचारलेला आहे। ओके, तर बघा इथे काय आहे, स्पेअर ऑफ डेथ म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे, तर सहजासहजी जर तुम्ही याच्या अगोदर कधी कुठे गेलेला असाल, जर आपण याच्या अगोदर कुठं गेलेले असेल, एखाद्या यात्रेमध्ये वगैरे असे गेलेलो असेल, तर बघा तिथे काय असणार आहे, बघा तिथे सांगितलेलं आहे दिस इज द पर्टिक्युलर शो इन अ सर्कस। ओके, याला ते नावच दिलेलं आहे त्यांनी। हा जो काय असणार आहे, पर्टिक्युलर शो सांगितलेला आहे तुम्हाला कुठला, तर एखाद्या सर्कसमधला असणार आहे। याच्यामध्ये काय असणार आहे, तर अशा प्रकारचे स्पेअर असतात। ओके, अशा प्रकारचे काय असणार आहेत तुमच्याजवळ, अशा प्रकारचे तुमच्याजवळ स्पेअर राहतात। जर आपण इथे जर बघितलं असेल, तर हे अशा प्रकारचे काय असणार आहेत आपल्याजवळ, स्पेअर राहतात। ओके, अशा प्रकारचे काय राहतात आपल्याजवळ, स्पेअर राहतात। याच्यामध्ये काय केलं जातं आहे, एक जो 2 व्हीलर किंवा हे असणार आहे बाईक रायडर, तो काय करतोय, अशा प्रकारे काय असणार आहे, इथे बाईक राईड करताना आपल्याला दिसतो अशा प्रकारे। ओके, तर हे जे असणार आहे याला काय म्हणून ओळखतो आपण, तिथे स्पेअर ऑफ डेथ म्हणून ओळखतोय। ओके, तर बघा इथे काय असणार आहे, एक अन्नस गोज राऊंड इनसाइड हॅलो स्पेअर आपण त्याला म्हणतोय। अशा प्रकारे काय करेल तो गोल गोल फिरताना आपल्याला दिसतोय तिथे। ओके, तर इथे काय सांगितलेलं आहे, सरळ सरळ एक बाकीच्या ज्या गोष्टी असतील इथे लक्षात ठेवण्यासारखे काय असणार आहे, इफ यू हॅव सीन दिस शो ट्राय टू व्हिज्युअलाइज दॅट इनिशियली देअर आर नियरली हॉरिझॉन्टल सर्कल्स। ओके, नियरली काय असणार, हॉरिझॉन्टल सर्कल्स आपण म्हणू शकतो त्याला। तर त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, एक लिनियर स्पीड, ही एक आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी असणार आहे। काय आहे, द लिनियर स्पीड इज मोर फॉर अ लार्जर सर्कल्स बट अ अँग्युलर स्पीड इज मोर फॉर अ स्मॉलर सर्कल। लिनियर स्पीड कोणासाठी जास्त असणार आहे, लिनियर स्पीड जर आपण बघितलेली असेल, तर ती लिनियर स्पीड कोणासाठी जास्त सांगितलेली आहे आपल्याला, बघा हे असेल तुमची लिनियर स्पीड फॉर मोर लार्जर सर्कल। परंतु जर तुमचं काय असणार आहे, स्मॉलर सर्कल असेल, तर तिथे काय बघायला मिळणार तुम्हाला, जास्त अँग्युलर स्पीड जास्त बघायला मिळेल। ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, लिनियर स्पीड इज मोर फॉर लार्जर सर्कल, आणि अँग्युलर जी स्पीड असणार आहे ती कोणासाठी जास्त असेल तुमची, तर स्मॉलर सर्कलसाठी असणार आहे। ओके, तर एक अतिशय इझी तुमचा हे असणार आहे स्पेअर ऑफ डेथ। त्याच्यानंतर बघा आपल्याला काय असणार आहे, एक दिलेलं आहे व्हेकल ॲट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज। ओके, तर बघा इथे एक एकदम इझी तुम्हाला दिलेलं आहे। आपण काय केलेलं आहे, याच्या अगोदर एक आपण काय केलं, अशा प्रकारचा एक आपण सर्कल बघितलेला होता। याच्या अगोदरची जी असेल, आपण काय केलेलं आहे, एक आपण सर्कल काल बघितलेला आहे। सर्कल बघितल्याच्या नंतर आपण काय केलं होतं, इथे एक हे होता, इथे आपण एक काय केला, एक पार्ट इथे बघितला होता, एक इथे बघितलेलं होतं, एक पॉईंट इथे पॉईंट होता एक। अशा प्रकारचा हा तुमचा काय असणार आहे, अप्पर मोस्ट पॉईंट होता आपला, हा काय होता आपला लोअर मोस्ट पॉईंट होता। आणि हे जे आहेत, इथे आपण ए दाखवला होता, इथे असणार आहे बी, इथे काय होता तुमचा सी आणि डी, अशा प्रकारचे आपण दाखवलेले होते तिथे। तर आता यावेळेस आपण काय केलं होतं, इथे जे टेन्शन असणार आहे नियर अबाउट, ह्या टी ए इज इक्वल टू काय दाखवलं आपण, ते 0 दाखवलेला होता। ओके, तर आता इथे बघा सेम टू सेम कंडिशन असणार आहे। एक व्हेकल आपल्याला दाखवायचं आहे कुठे, टॉप कॉन्व्हेक्स। कॉन्व्हेक्स म्हटल्याच्या नंतर ही अशा प्रकारची डायग्राम आपल्याला मिळेल। ओके, अशा प्रकारची डायग्राम मिळेल कॉन्व्हेक्स म्हटल्याच्या नंतर। आता इथे बघा, इथे एक गाडी आल्याच्या नंतर तिची जी व्हेलोसिटी असणार आहे, ती व्हेलोसिटी कशा प्रकारची असेल, मॅक्सिमम व्हेलोसिटी तिथे किती असायला पाहिजे। ओके, काय फाइंड करायचं आपल्याला, तिथे मॅक्सिमम व्हेलोसिटी फाइंड करायची आहे, किती असू शकते,
तर बघा ज्या ज्या गोष्टी आपल्याला तिथे दिलेल्या आहेत, काय सांगितलेलं आहे की इथे जर आपल्याला बघायचं असेल तर कुठली गोष्ट महत्त्वाची आहे तुमच्याजवळ तिथे, तर बघा इथे बऱ्याचशा गोष्टी तिथं महत्त्वाच्या असतील. एक असणार आहे वेट. ओके, वेट जे की आपलं mg असणार आहे, हे बघा इथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे जो की आपला बघा इथे दाखवतोय. आता दोघांची डायरेक्शन बघा इथे काय आहे, अपोजिट आहे. ओके, अपोजिट आहे, परंतु जो रिझल्टंट फोर्स असणार आहे इथे मिळणारा तो रिझल्टंट फोर्स कुठला असेल, तो सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्सची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय राहते नेहमी करता आपल्याजवळ, तर ती असणार आहे mv². अशा प्रकारची राहते. सेंट्रिपिटल फोर्स काय असणार आहे mr², परंतु आपण ω²ची व्हॅल्यू तिथे टाकतो आणि काय असणार आहे r × ω²ची व्हॅल्यू v² अपॉन किती r². r कॅन्सल मिळते आणि इथे काय असणार आहे mv² r. हे अशा प्रकारे आपल्याला काय मिळतं तिथे व्हॅल्यू मिळते. आता बघा जे सांगितलेलं आहे, मग सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे, परंतु दोघांच्या डायरेक्शन कशा आहे तुमच्या वेगवेगळ्या आहे. म्हणून आपण काय करू, mg मायनस काय असेल n = mv² अपॉन काय आहे r. इथे mg काय असेल आपलं वेट आहे, n काय आहे तर तुमचा नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे, आणि त्यांचा रिझल्टंट जे असणार आहे = कोणाशी असणार, तो सेंट्रिपिटल फोर्सला = आहे. ओके, अशा प्रकारे आपण हे करू शकतोय. परंतु आता इथे बघा जसं आपण सांगितलं होतं की जे टेन्शन असणार आहे, हे टेन्शन आपण तिथे किती दाखवलं होतं, 0 दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे टॉपमोस्ट पोझिशनला जे टेन्शन असणार आहे इथे बघा सांगितलेलं आहे नॉर्मल रिॲक्शन इज ॲन इंडिकेशन ऑफ अ कॉन्टॅक्ट. इथे दाखवू शकतो आपण काय, तर तो नियर अबाउट निग्लेटेड असणार आहे. निग्लेटेड म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, त्याला 0 असेल. मग आता इथे जर आपण काय केलेलं असेल, त्याला जर आपण 0 दाखवतोय, तर बघा हे कशा प्रकारचं आहे, याची व्हॅल्यू जर तुमच्याजवळ काय झालेली असेल, तिथे 0 जर दाखवलेली असेल तुम्ही, तर काय मिळतं तुम्हाला mg मायनस यांची व्हॅल्यू काय 0, यांच्या जागी काय पुटअप करतोय 0 = असणार आहे mv² अपॉन r असेल. म्हणजेच काय मिळतं आपल्याला तिथे mg = mv² अपॉन आहे r. ओके, मग आपल्याला माहिती आहे इथे m आहे, इथे m आहे, कॅन्सल होऊन जाईल. राहायला काय तुमच्याजवळ हा g आहे, इकडे घेऊन या, सॉरी r इकडे घेऊन या. इकडे आला तर काय असणार आहे gr मिळतं = काय असेल तुमच्याजवळ v². परंतु काय असणार आहे इथे आपल्याला व्हीची व्हॅल्यू पाहिजे. व्हीची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर काय मिळतं आपल्याला तिथे v = स्क्वेअर रूटमध्ये काय असणार आहे आपल्याजवळ rg म्हणा किंवा gr म्हणा. ओके, तर हे अशा प्रकारे आपल्याला मिळते तिथे त्याची व्हॅल्यू. हे जे असणार आहे मॅक्सिमम तुमची स्पीड असणार आहे कुठं, हे बघा एक छोटंसं डेरिवेशन आहे, विचारलं जाण्याची तिथे शक्यता राहते बऱ्याच वेळा. तर आपण हे जे आहे जी थेअरी असेल, कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या असणार आहेत त्या गोष्टी आपण काय केलेल्या आहे इथे अंडरलाईन करतोय. ह्या 2-3 गोष्टी तिथं वेट असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन असणार आहे, दोघांच्या डायरेक्शन, त्यांचा रिझल्टंट जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स, त्याची व्हॅल्यू बघा ही अशा प्रकारची असणार आहे. आणि त्याला सॉल्व करू शकतो आपण अशा प्रकारे. कारण का, तर आपल्याला दिलेलं आहे की ॲट अप्परमोस्ट पोझिशन जे नॉर्मल रिॲक्शन असणार आहे, जे की आपल्याला तिथे टेन्शन आपण बघितलं होतं की ते किती होतं 0 होतं. इथे नॉर्मल रिॲक्शन किती असणार आहे तुमची 0 असणार आहे. ओके, म्हणून आपण काय केलेलं आहे या पोझिशनला यांची व्हॅल्यू तिथे 0 पुटअप करूया. यांची व्हॅल्यू 0 पुटअप केल्याच्या नंतर काय मिळतं आहे आपल्याला, तर बघा इथे 0 पुटअप केल्याच्या नंतर काय असणार आहे, पुटअप करून इथे कॅन्सल करून काय करू शकता तुम्ही, राहिला हा जो r आहे डिवाइडचा मल्टिप्लायमध्ये आणा आणि तुम्हाला ही व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, तर बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, मोमेंट ऑफ एनर्शिया ॲज अ ॲनालॉगस क्वांटिटी ऑफ अ मास. ओके, ॲनालॉगस म्हटल्याच्यानंतर काय असणार आपल्याला हे दाखवायचं की ही जे हे असणार आहे नियर अबाउट आपली जे मोमेंट ऑफ एनर्शिया आपण दाखवतोय याने, आणि ही ॲनालॉगस म्हणजे = असणार आहे आणि ती कोणाला असेल मासला. ओके, हे आपल्याला दाखवायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण काय करूया, हा जो मोमेंट ऑफ एनर्शिया असणार आहे, मोमेंट ऑफ एनर्शिया नेमकं काय असणार आहे तर तो आपण तिथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सपोज आपण काय आहे एखादा सरफेस असणार आहे, या सरफेसवर आपण काय ठेवलेली आहे, एखादी एक वस्तू ठेवली. ओके, ही वस्तू ठेवल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे ही वस्तू कशापासून बनलेली आहे, तर ही बनलेली आहे नंबर ऑफ पार्टिकलपासून, लाखो पार्टिकलपासून काय झालेली आहे तुमची हे जे ऑब्जेक्ट आहे ही वस्तू बनलेली आहे. ओके, मग आपण काय करणार आहोत इथे, आपल्याला काय करायचं आहे त्यावर फोर्स अप्लाय करायचा आहे. ओके, काय फोर्स करणं आपण इथे फोर्स अप्लाय करायचा आहे. मग आता फोर्स आपल्याला अप्लाय करायचा आहे, तर ही वस्तू आहे जागेवरून जर हलवायची असेल तर ही वस्तू जागेवरून हलण्यासाठी
काय करावं लागणार आहे, याच्यावरती आपल्याला एवढा फोर्स अप्लाय करायचा आहे की जेणेकरून काय असेल, ही वस्तू एका जागेवरून हलली पाहिजे. ओके, मग आता ही कधी हलणार की ज्या वेळेस आपण काय करणार आहोत, हा जो फोर्स असेल आपला, हा फोर्स आपण किती लावणार आहोत, जेवढं या वस्तूचं काय असणार आहे तुमच्याजवळ वेट असेल. ओके, जेवढं या वस्तूचं वेट असणार आहे तेवढा जर फोर्स लावलेला असेल तर ही वस्तू एका जागेवरून तिथे हलू शकते. ओके, मग बघा आता एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे बघतोय की ज्यावेळेस आपण काय करणार आहोत, या वस्तूवर तुम्ही फोर्स लावसाल तर या वस्तूमधला प्रत्येक जो पार्टिकल असणार आहे तो तुम्हाला काय करेल, तिथे फोर्स तुमच्यावर अप्लाय करणार आहे. ओके, परंतु दोघांच्या फोर्सच्या डायरेक्शन बघा कशा असणार आहे, तुमच्या अपोजिट असणार आहे. म्हणजेच आपण लावलेल्या फोर्सला हे जे पार्टिकल्स आहेत ते जे काय करतात तिथे अपोज करतात. ओके, काय करतात ते तिथे अपोज करतात, थोडासा तिथे विरोध करताना आपल्याला दिसत आहेत. ओके, ही जे कंडिशन आपल्याला बघायला मिळते आहे काय असणार आहे, टोटल डिपेंड. आता ही काय असेल, हा जो फोर्स आपण लावणार आहोत तो टोटल आपल्याला माहिती आहे की कोणावर डिपेंड असणार आहे, तर तो असणार आहे याच्या वेटवरती. ओके, कशावरती डिपेंड असणार आहे, तो याच्या वेटवरती डिपेंड असणार आहे असं आपण तिथे म्हणूया. ओके, तर इथे याच्यातला प्रत्येक जो पार्टिकल आहे तो प्रत्येक पार्टिकल आपल्याला काय करतो, तिथे फोर्स लावतोय. हा जो क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे हाच एक प्रकारे काय असणार आहे, तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची एक हे दिलेली आपल्याला, m इज इक्वल टू काय असणार आहे तिथे, I इज इक्वल टू m इंटू काय असणार तुमच्याजवळ, इथं लिहूया आपण r². ओके, तर इथे एक डायग्राम दिलेली आहे बघा, ही अशा प्रकारची कुठली जर हे असणार आहे तर याच्यातला प्रत्येक पार्टिकल जिथे की आपण काय करतोय, फोर्स लावणार किंवा एखादा ॲक्सिस आपण हे केलेला आहे, इथून प्रत्येक पार्टिकलचं मास त्याच्यापासूनचं जे डिस्टन्स असणार आहे ते म्हणूया आपण. ओके, डिस्टन्स ऑफ अ पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस. ओके, तिथून ॲक्सिसपासून जे असणार आहे तेवढं डिस्टन्स असेल. हा जो फॉर्म्युला आहे कधी लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर हा जो r आहे, हा r आणि m हे बघा एका पार्टिकलसाठी जर घेतलेलं असेल, समोर तर आपण तिथे बघणार आहोत, फक्त कन्सेप्ट आपल्याकडे काय असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची, की जर ही अशा प्रकारची असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते I इज इक्वल टू काय असणार आहे, mr². ओके, तर बघूया आपण नेमकी कन्सेप्ट आपल्याला काय दिलेली आहे, तर कशा कशा प्रकारची आपल्याला कन्सेप्ट दिलेली आहे ती आपण बघूया. ओके, तर बघा थोडंसं मित्रांनो, तुम्हाला एक आपला जो ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ डायरेक्टली बघताय त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो व्हिडिओ नंबर 1 बनवलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय आपण काय केलेलं आहे, बेसिकपासून स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघा वेगवेगळ्या प्रकारे काय केलेलं होतं तिथे, ज्याच्या तुम्हाला सांगितलेलं आहे का ज्या लिनियर टर्म होत्या आणि काही टर्म कुठल्या होत्या आपल्या तिथे, अँग्युलर म्हटलेल्या होत्या आपण तिथे, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट आपण बघितलेलं होतं, इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्ही बघितलेलं होतं, त्याच्यानंतर आपण इकडे लिनियर व्हेलोसिटी बघितलेली होती, इकडे आपण अँग्युलर व्हेलोसिटी बघितलेली होती, त्याच्यानंतर इकडे लिनियर ॲक्सलरेशन आपण बघितलेलं आहे आणि इकडे अँग्युलर ॲक्सलरेशन. ह्या सर्व टर्म काय केलेल्या आहेत आपण त्या चॅप्टरमध्ये, त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. ओके, त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे तिथे, जे कायनॅमेटिकल इक्वेशन होते आपल्याजवळचे, जे कायनॅमेटिकल इक्वेशन आहेत ते कायनॅमेटिकल इक्वेशनसुद्धा आपण डीपमध्ये तिथे बघितलेले आहेत, कशा कशा प्रकारे आपल्या जे रिलेशनमध्ये येतात. तर बघा ते जर तुम्ही बघितलेले असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं काय असणार आहे, कशा कशा प्रकारे एकमेकांसोबत काय असणार आहे त्यांचं रिलेशन असेल. ओके, तर बघा इथे तिथं अजून आपण एक काय केलेलं होतं, एक गोष्ट अजून आपण तिथे डिस्कस केलेली होती, ती म्हणजे काय असणार आहे, जर तुमच्याकडे कुठलाही जर एखादा काय असणार आहे, अशा प्रकारे जर एखादी वस्तू असणार आहे आणि इथे जर आपण काय केलेलं आहे, एखादा रोटेशन तिथे ॲक्सिस जर टाकलेला असेल, ही जर वस्तू रोटेट होत असेल तर याच्यावरचा प्रत्येक पार्टिकलसुद्धा काय असणार आहे, इंडिव्हिज्युअली रोटेट होतोय. ओके, काय करतोय तो, इंडिव्हिज्युअली रोटेट होतोय. ओके, आता जनरली जर आपण काय करतोय, काय करणार आहोत तिथे, जर आपल्याला जनरली आपण जर काय करतोय, एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल लिनियरमध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण, लिनियर कायनेटिक एनर्जी म्हणतोय आपण.
परंतु आता ही जी असणार आहे एक जर वस्तू असेल अशा प्रकारची कुठली आपण सर्कल घेतलं पाहिजे असंच नाही आहे, तर इथे आपल्या आजूबाजूला दिलेली आहे कुठल्याही प्रकारची एनी शेपची काय करू शकता तुम्ही, एनी शेप एखादी काय असेल तुमच्याजवळ कुठली बॉडी असणार आहे जिला तुम्ही काय असणार आहे अशा प्रकारची कुठली आपण एक बॉडी घेऊ शकतो. ओके, ज्याच्यामध्ये आपण ॲक्सिस टाकलेला आहे हा अशा प्रकारचा वस्तू त्याच्या भोवती फिरणार आहे हे अशा प्रकारे, आणि याच्यातला जो प्रत्येक पार्टिकल आहे तो काय करणार आहे तर रोटेट होणार आहे. प्रत्येक पार्टिकल तिथून काय असेल रोटेट. मग बऱ्याच वेळा काय होऊ शकतं एखादा पार्टिकल बघा इथे काय असणार आहे, एखादा पार्टिकल आपण इथलला निवडूया, एखादा इथलचा निवडलेला असेल इथलचा, एखादा इथलचा असणार आहे, एखादा हा पॉईंट निवडलेला आहे आपण, तर मी हे अशा प्रकारे जोडणार आहे. हे अशा प्रकारे जोडल्याच्या नंतर बघा प्रत्येक आहे याचं जे मास असणार आहे आपण काय करू इथून जर स्टार्ट केलं तर हा काय असेल M1 जर घेतला तर याचं सेंटरपासून डिस्टन्स काय असणार आहे R1. हा जर मी M2 घेतला तर हे डिस्टन्स काय होईल माझं R2. हा जर मी M3 घेतला तर हे डिस्टन्स काय होईल माझं R3. हा जर मी काय केला M4 जर घेतला तर हे डिस्टन्स काय होणार R4. आणि शेवटी जर माझ्याकडे काय असणार आहे हा जर Rn असेल काय असणार आपल्याजवळ तिथे Mn जर असणार आहे इथे जर काय मिळालं आपल्याला तो जर Mn असेल शेवटचा पॉईंट आपला असेल तर हे डिस्टन्स किती असणार आपलं Rn असणार आहे. ओके, Mn घेऊया आपण तिथे आणि हा काय असणार आहे तुमचा Rn असेल. ओके, तर हा प्रत्येक जो एक पार्टिकल आपण घेतलेला आहे हा पार्टिकल काय करणार आहे तिथे तर ही जी आहे रोटेशनल मोशन तिथं परफॉर्म करणार आहे. ओके, तर बघा आपण जी ट्रान्सलेशनल म्हणा किंवा मग काय असणार आहे कुठलीही जर आपण रोटेशनल एनर्जी आपल्याला कंपॅरिझन जर करायची असेल तर जनरली तुम्हाला काय माहिती आहे ट्रान्सलेशनल एनर्जी जी असणार आहे तर ट्रान्सलेशनल एनर्जीला आपण काय म्हणू शकतो तिथे ही एक ॲडिशन असणार आहे पूर्ण कशाची तर तुमच्याजवळ जेवढ्या काय असणार आहे रोटेशनल एनर्जी असतील त्यांची काय असेल ती सम असणार आहे, इंडिव्हिज्युअल सम असणार आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीची. ओके, परत एकदा सांगतोय रोटेशनल आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर फाइंड करायची असेल तर याच्यामधला प्रत्येक जो एक पार्टिकल आहे तो प्रत्येक पार्टिकल तिथे परफॉर्म करतोय काय रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय. परंतु जर तुम्ही इंडिव्हिज्युअली जर बघितलं तर प्रत्येक काय असणार आहे एक लिनियर कायनेटिक एनर्जी तो तिथे परफॉर्म करतोय. मग सर्वांची जर आपण हे घेतलेली असेल लिनियरची जर तुम्ही काय केलेली असेल ॲडिशन केलेली असणार आहे, समेशन जर त्याचं घेतलेलं असेल तर त्या सर्वांचं जे समेशन असेल ती ॲडिशन असणार आहे, तीच तुमची ट्रान्सलेशनल एनर्जी असणार आहे. असं आपण काय म्हणू रोटेशनल एनर्जी असणार आहे असं आपण तिथे म्हणू शकतो. ओके, तर बघा कुठकुठल्या गोष्टी आपल्याजवळ तिथे असणं गरजेचं आहे की याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर आपल्याला इथे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, काय फाइंड करायचं आहे मला इथे रोटेशनल कायनेटिक एनर्जी मला फाइंड करायची आहे. ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर मला फाइंड करायची असणार आहे तर माझ्याकडे काय असणं गरजेचं आहे एक मी काय करणार आहे एक अशा प्रकारची एक रिजिड बॉडी घेईल. ओके, हे बघा हे दिलेली आहे, हीच डायग्राम आपण तिथे वापरू शकतो. ही एक रिजिड बॉडी असणार आपल्याकडं. ही वापरल्याच्यानंतर इथे काय काय असणार आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ n पार्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत. किती पार्टिकल्स आहेत तिथे n पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकलला आपण काय करूया तिथे जर म्हटलेलं असेल प्रत्येक पार्टिकलला जर आपण हे केलेलं असेल तर काय करू शकता तुम्ही कन्सिडर. ओके, काय कन्सिडर करता येतं आपल्याला कन्सिडर काय असणार आहे मासेस ऑफ काय घेऊया आपण मासेस ऑफ n पार्टिकल्स. ओके, n पार्टिकलचे मासेस काय असणार आहेत तुमच्याजवळ तर ते असणार आहे M1 त्याच्यानंतर M2 त्याच्यानंतर M3 अप टू काय असणार तुमच्याजवळ तिथे Mn असणार. ओके, Mn असणार आहे ॲट आता इथे काय म्हणू शकता तुम्ही ॲट अ रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. ओके, हे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस म्हणू शकतो आपण तिथे. ॲट काय असणार आहे तर ॲट रिस्पेक्टिव्ह. ओके, ॲट रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस कुठलं असणार आहे M1 साठी काय असणार आहे
R1, M2चं काय असणार आहे तुमच्याजवळ R2, M3चं किती असणार आहे R3, असं अप टू शेवटचं किती असणार मग आपल्याजवळ Rn असणार. ओके, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम दी तिथे लिहू शकता तुम्ही फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, ही गोष्ट आपल्याला तिथे माहिती पडलेली. बघा काय केलं आपण, कन्सिडर मासेस ऑफ n पार्टिकल M1, M2, M3 अप टू Mn ॲट अ रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस R1, R2, R3 वगैरे वगैरे समजा आपण हे केलेलं आहे. ओके, आता बघा हे जो ऑब्जेक्ट्स असणार ते रोटेट असणार आहेत कशामध्ये, जर रोटेट होत असतील, हे जर ऑब्जेक्ट काय असणार आहे तर रोटेट होत असणार तर प्रत्येक पार्टिकल याच्यावरचा काय असणार आहे इंडिव्हिज्युअली रोटेट होणार आहे. परंतु ऑल दिस पार्टिकल्स परफॉर्म युनिफॉर्म विथ द सेम अँग्युलर स्पीड. सर्वांची जे अँग्युलर स्पीड असणार आहे हे बघा, इथे जी अँग्युलर स्पीड असणार आहे ही सर्वांसाठी कशी असणार आहे सेम असेल. बट त्यांची जे लिनियर व्हेलोसिटी असणार आहे किंवा लिनियर स्पीड असणार आहे ती लिनियर स्पीड जी V1 म्हणतोय आपण ती कशी असणार आहे डिफरंट असणार आहे. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही हे डेरिव्हेशन बुकमध्ये बघसाल त्यावेळेस तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे माहिती दिलेली असणार आहे. एक गोष्ट मेन्शन करणं गरजेचं आहे तुम्हाला, काय असणार आहे तिथं जे अँग्युलर स्पीड असणार आहे, अँग्युलर स्पीड आपण दाखवतोय कशाने तर अँग्युलर स्पीड आपल्याला माहिती असेल हा काय असणार आहे ओमेगा. ओमेगा अँग्युलर स्पीड ही कशी असणार आहे सेम असणार आहे. ओके, परंतु आपल्याजवळ काय दिलेलं आहे V असणार आहे तुमची लिनियर स्पीड. लिनियर स्पीड कशी असणार आहे तिथे तर ती डिफरंट असणार आहे. ओके, कशी असणार आहे ती डिफरंट असणार आहे, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, ओमेगा आहे आणि या दोघांमधलं तर आपल्याला रिलेशन माहिती असणार आहे की त्या दोघांमध्ये जे रिलेशन असतं ते रिलेशन काय असेल तुमच्याजवळ तर रिलेशन आपल्याला माहिती आहे की जर आपण V घेतलेला असेल तर V इज इक्वल टू काय असतं तुमच्याजवळ ओमेगा इंटू मध्ये R आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, ही रिलेशन तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर त्याच्यानंतर बघा काय असणार आहे ट्रान्सलेशनल एनर्जी आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी प्रत्येकाचा एकासाठी आपल्याजवळ माहिती असणार आहे की कशा प्रकारची असेल ती. तर ओके, तर बघा एका पार्टिकलसाठी आपण घेऊया काय असणार आहे आपल्याला तिथे ट्रान्सलेशनल एनर्जी प्रत्येक पार्टिकलसाठी जी असणार आहे ह्याच्यावरून बघा. आता प्रत्येक आपण इथे सुरुवातीला हे जे रिलेशन आहे ह्याच्यावरून आपण हे घेऊ शकतो की जे व्हेलोसिटी असणार आहे मग जी हे लिनियर स्पीड असणार आहे ती जर जनरलमध्ये अशी असेल तर मी काय करू शकतो तिथे जर मी काय घेतलेलं असेल V1 घेतलेला असेल तर ते एका पार्टिकलसाठी काय बनणार आहे तुमच्याजवळ R1 ओमेगा. कारण बघा इथे डिफरंट असणार आहे मग आपल्याला प्रत्येक पार्टिकल परत काय बदलत जाते R बदलत जातोय पण ओमेगा कशी आहे सर्वांसाठी सेम आहे. त्याच्यानंतर आपल्याजवळ व्हेलोसिटी जर सेकंड पार्टिकलची असेल तर काय मिळणार आपल्याला R2 ओमेगा. त्याच्यानंतर काय असणार आहे जर तुमच्याजवळ अशा प्रकारे जर आपण शेवटपर्यंत जर गेलो तर कुठं असणार आहे n पार्टिकलची जी व्हेलोसिटी आहे किंवा स्पीड आहे तिथे काय असणार आहे तुमच्याजवळ Rn ओमेगा असेल. ओके, ही गोष्ट आपल्याला तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अतिशय स्ट्रिक्टली लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ओके, बघा मग ट्रान्सलेशनल एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे प्रत्येकासाठी. तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला असतो 1/2 mv² असतो. ओके, तर मग इथे म्हणूया आपण ट्रान्सलेशनल काय असेल तुमच्याजवळ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल म्हणूया आपण. ओके, काय असणार आहे ऑफ दी इंडिव्हिज्युअल पार्टिकल. इंडिव्हिज्युअल काय असणार आहे इंडिव्हिज्युअल पार्टिकल. ओके, काय असणार आहे तुमची एका इंडिव्हिज्युअल पार्टिकलसाठी दिलेली असणार आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आर कशा प्रकारची असणार आहे तर तुम्ही लिहू शकता तिथे कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल ती असणार आहे 1/2. तिथे काय आहे m1 इथे असणार आहे V1². त्याच्यानंतर काय असेल तुमच्याजवळ तिथे कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल इज इक्वल टू काय असेल 1/2. इथे असणार आहे m1 काय मिळू शकतो तुम्हाला इथे V2 m2 असेल तर काय असणार आहे V2 आणि इथे याचा स्क्वेअर असणार आहे. ओके, ही अशा प्रकारे मिळते आपल्याला.
मग आता बघा, परंतु तुमच्याजवळ हे रिलेशन आहे, V1ची किंमत आपल्याजवळ आहे, V1ची किंमत असेल तर याची किंमतसुद्धा आपल्याला तिथे काय करावं लागेल, टाकावी लागेल. मग काय मिळेल आपल्याला, याच्यामध्ये जर मी टाकलेलं असेल तर बघा काय मिळते मला, हीच कायनेटिक एनर्जी अशा प्रकारे असणार आहे 1/2 इथे M1 V1ची व्हॅल्यू मिळते आपल्याला किती आहे R1 ओमेगा, म्हणजेच काय मिळेल आपल्याला तिथे R1 स्क्वेअर, इथे असेल तुमचा ओमेगा स्क्वेअर. ओके, सेकंडचं सुद्धा तेच असणार आहे. सेकंडची काय असेल 1/2, इथे काय असेल M2, इथे असणार आपल्याजवळ R2चा स्क्वेअर, इथे ओमेगाचा स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारे मिळतं आहे आपल्याला. मग आता बघा, आपण याच्या अगोदरच बघितलेलं आहे की असं जर आपण कायनेटिक एनर्जी जर तुम्ही फाइंड करत गेले, अशा प्रकारे काय केलेलं असेल आपण, सेकंडची आहे, थर्डची आहे, मग काय म्हणू शकतो आपण तिथे कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ n पार्टिकल काय असणार आहे, n पार्टिकलसाठी जो असेल शेवटचा पार्टिकल त्याची काय असणार आहे आपली, घेऊ शकतो आपण कायनेटिक एनर्जी ऑफ n पार्टिकल इज इक्वल टू 1/2 काय असणार आहे mn, इथे काय असणार आहे Vn स्क्वेअर, म्हणजेच ती काय मिळेल तुम्हाला 1/2, इथे असणार आहे तुमच्याजवळ Mn ॲज इट इज, इथे मिळेल आपल्याला Rn ओमेगा स्क्वेअर Rn स्क्वेअर. ओके, ही अशा प्रकारे मिळणार आहे. मग आता हे झालं n पार्टिकलसाठी. आता आपण काय बघितलेलं आहे, या सर्वांची जर आपण समेशन घेतलेलं असेल, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, मेन म्हणजे आपल्याला बघायची आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपली काय आहे, तर तो आहे समेशन ऑफ ऑल काय आहे ट्रान्सलेशनल एनर्जी ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. तर बघा इथे लिहू शकता तुम्ही 10 लिहू शकता, आपण मेन्शन करू शकता तिथे काय असणार आहे. तर बघा कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता 10. ओके, आपण डायरेक्टली लिहूया तिथे 10 काय आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, ओके काय असणार आहे इज इक्वल टू, इथून पासून लिहितो इज इक्वल टू काय असणार आहे, पहिला पार्टिकल आहे 1/2, तो काय असणार आहे M1 काय दिलेलं असणार आहे तुम्हाला M1 V1 स्क्वेअर. आता हे प्लस त्याच्यानंतर काय असणार आहे 1/2 M2 V2 स्क्वेअर अप टू बघा काय असणार आहे तुमचा 1/2 असणार आहे काय, तर तो असेल Mn, त्याच्यानंतर असणार आहे Vnचा स्क्वेअर. म्हणजेच बघा इथे काय लिहू शकतो आपण, तर तो असणार आहे 1/2, याची आपण व्हॅल्यू तिथे केलेली आहे बघा, ही अशा प्रकारची काय मिळेल आपल्याला, हा असेल आपल्याजवळ M1, इथे असणार आहे R1 स्क्वेअर, त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचा ओमेगा स्क्वेअर. ओके, प्लसमध्ये 1/2, इथे आहे M2, इथे असणार आहे R2 स्क्वेअर, इंटूमध्ये काय असणार ओमेगा स्क्वेअर, प्लस अप टू प्लस 1/2 काय असणार आहे Mn, इथे असणार आहे Rn, आणि शेवटी काय असणार तुमचा शेवटी काय आहे तुमच्याजवळ ओमेगा स्क्वेअर Rn स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारे असेल. मग आता बघा सर्वांमध्ये जर आपण हे केलेलं असेल तर आपल्याजवळ दोन गोष्टी तिथे बघायला मिळतात आपल्याला. कुठली असणार आहे, इथून 1/2 तुम्ही कॉमन काढू शकता, ब्रॅकेटमध्ये तुमच्याजवळ काय राहिलेलं आहे M1 R1 ओमेगा स्क्वेअर, प्लस असणार आहे इथे M2 आहे R2 स्क्वेअर, त्याच्यानंतर आहे बघा प्लस अप टू प्लस, इथे असणार आहे राहिलेलं काय आपल्याजवळ प्लस Mn, इथे असणार आहे Rn स्क्वेअर, आणि हा जो आहे ओमेगा स्क्वेअर सर्वांमध्ये कॉमन आहे, आपण तो बाहेर घेतला. ओके, ह्याला बाहेर घेतल्याच्या नंतर बघा काय मिळतं आहे आपल्याला डायरेक्टली. आता ही जी आहे मधली गोष्ट, हिला कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता तुम्ही, तर ती बघा हे असणार आहे 1/2, आणि हे जे मधलं आहे ह्या मधल्या याला कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो आपण, तर ही असणार आहे बघा हा आहे, याला लिहू शकतो आपण समेशन, किती असणार आहे तो I इज इक्वल टू 1 to किती असणार आहे तुमचा n, इथे असणार आहे आपल्याजवळ Mi, आणि इथे काय असणार आहे स्क्वेअर, आणि इथे ओमेगा स्क्वेअर. ओके, मग आता हे जर आहे तर तुम्ही लिहू शकता डायरेक्टली आहे तुमच्याजवळ वेअर किंवा बट म्हणू शकतो आपण, बट समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to किती आहे आपल्याजवळ n आहे तुमच्याजवळ काय Mi Ri स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याजवळ काय राहतं मोमेंट ऑफ एनर्शिया.
ओके, हा जर तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर आपण काय करू शकतो, इथे जर पुटअप केलेली असेल तर काय असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 इथे काय मिळतं आपल्याला, सॉरी इथे आता हे लिहायची गरज नसणार आहे आपल्याला. ओके, याच्याऐवजी मी डायरेक्टली काय लिहिणार आहे, इथे मी लिहिणार आहे आय आणि इथे काय असेल तुमच्याजवळ ओमेगा स्क्वेअर. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला अशा प्रकारे मिळू शकते. काय मिळतं आहे बघा, आता इथे जर आपण काय करतो आहे, ही जी मिळालेली आहे मला रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, काय मिळालेली आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू किती आहे 1/2 आय, इथे आहे ओमेगा स्क्वेअर. ओके, ही आहे. आणि आता आपल्याला इथे जर सपोज हिला हे करतो आहे आणि एक कलर चेंज करून आपण तिथे बघूया की नेमकं आपल्याला इथं करायचं काय होतं. इथे जर तुम्ही बघितलं तर ट्रान्सलेशनल काय राहते आपल्याजवळ, ट्रान्सलेशनल जी कायनेटिक एनर्जी असणार आहे त्या एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ असतो 1/2 काय असणार आहे mr² राहतो. ओके, तर इथे जर आपण बघितलं तर हा जो आय आहे या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करून बघितलं तर हा आय काय आहे आपल्याजवळ, काय कोणाचं काम करतोय तिथे, तर ॲनालॉगस दाखवतोय. ॲनालॉगस म्हणजे सिमिलरिटी, तो कोणासोबत दाखवतोय तिथे, माससोबत दाखवतोय. ओके, तर हे जे आहे एक आपलं अशा प्रकारचं एक डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन तुमचं तिथं तयार झालेलं आहे. ओके, तर खाली तुम्ही एक लाईन तिथे लिहू शकता जर एक आपल्याला हे आहे, कारण आपलं डेरिवेशनच ते होतं. एक मिनिट आपण बघूया त्याला सुद्धा. तर काय असणार आहे इथे लिहू शकता तुम्ही, इफ रिप्लेस यम, इथे जो असणार आहे पुरंचं पुरं जर आपण काय केलेलं असणार आहे, आय जर आपण रिप्लेस केलेला असेल, ही जे टर्म आहे पूर्णच्या पूर्ण रिप्लेस जर केली असेल आपण यमला, तर काय मिळतं आपल्याला बघूया तिथे. ओके, तर काय मिळणार आहे, इफ काय लिहिसाल शेवटी, इफ तुमचा आय रिप्लेस, ओके काय करूया आपण तिथे, रिप्लेस मास यम. ओके, अँड दुसरं काय असणार आहे तुमच्याजवळ, कोणाला रिप्लेस करायचं आहे, अँड जी तुमची लिनियर स्पीड असणार आहे, अँड तुमची काय तिथे लिनियर स्पीड, लिनियर स्पीड काय घेऊया आपण तिथे, लिनियर स्पीड ओमेगा रिप्लेस, कोणाला रिप्लेस करूया आपण तिथे, रिप्लेस द अँग्युलर, सॉरी इथे लिनियर स्पीड व्ही रिप्लेस द काय असणार आहे अँग्युलर स्पीड. ओके, काय असेल तुमच्याजवळ अँग्युलर स्पीड, आणि इथे जर आपण हे केलेलं असेल अँग्युलर स्पीड काय असेल तुमची ओमेगा असणार आहे. तर आपण डायरेक्टली काय असणार आहे, ट्रान्सलेशनल तुमची जे एनर्जी आहे इज ॲनालॉगस टू द ट्रान्सलेशनल, ओके रोटेशनल जी तुमची कायनेटिक एनर्जी असणार आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो असे हे रिप्लेस केल्याच्या नंतर आपण डायरेक्टली म्हणू शकतो आपल्याजवळ काय असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, इथे लिहितो मी रोटेशनल कायनेटिक एनर्जी जे की किती असणार आहे 1/2 आय ओमेगा स्क्वेअर इज ॲनालॉगस. ओके, काय आहे तुमच्याजवळ ॲनालॉगस टू द, कोणाला असणार आहे ती ट्रान्सलेशनल, इथे मी लिहितोय ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ती असणार आहे 1/2 mv². ओके, हा जो आपला झालेला आहे इथे डेरिवेशन तुमचं एक कंप्लीट झालेला आहे. ओके, इथं आपल्याला त्याच गोष्टी दाखवायच्या होत्या की जो आय असणार आहे तुमचा आय आपल्याला काय करायचा होता तिथे, आय ॲनालॉगस आपल्याला कोणाशी दाखवायचा होता तिथे मासला. ओके, आपण इथे बघू शकतो का दोघांमध्ये जर कंपॅरिझन करून बघितलेलं आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इथे जर बघितलं 1/2 आणि हा जर आय आहे यम, हे दोघं काय दिसतात तिथे ॲनालॉगस, आणि ॲनालॉगसचा अर्थ असतोय काय असणार आहे तर सेम म्हणतोय आपण. ओके, ॲनालॉगसचा अर्थ काय असणार आहे सेम असेल. तर बघा अतिशय एक सुंदर जे डेरिवेशन होतं आपण चांगल्या प्रकारे तिथे सॉल्व केलेलं आहे, ज्याचं हेडिंग बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मॉस, तिथेच आपल्याला दाखवायचं होतं आणि ते आपण दाखवू कोणाच्या थ्रू शकलेलो आहे, तर ते असणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. तर बघा हे डेरिवेशन आहे विथ थेअरी, आपल्याला काय करायचं आहे तिथे आपल्याला विचारलं जातं आहे, चांगल्या प्रकारे लिहायचं आहे, अतिशय चांगल्या प्रकारे आपण काय केलेली आहे थेअरी इथे लिहून दिलेली आहे.
ओके, तर बघा त्याच्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा, नेक्स्ट टॉपिक कुठला दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म रिंग. ओके, तर बघा युनिफॉर्म रिंगचा काय असणार आहे, सरळ सरळ आपल्याला जी असेल युनिफॉर्म रिंग म्हटल्याच्या नंतर एखादी जर कुठली आपण काय केलेली आहे, एखादी जर रिंग घेतलेली असेल, कुठली एक रिंग घ्या, अशा प्रकारची जर आपण काय करूया, एखादी रिंग घेऊया. एखादी जर आपण काय केलेली आहे, एक रिंग घेतलेली आहे. ओके, ही रिंग घेतल्याच्या नंतर इथे जर आपण काय केलेलं आहे, किंवा आपण थोडंसं याला हे करूया, जर आपण काय केलेली असणार आहे, एखादी जर काय घेतली आपण, एखादी जर रिंग घेतलेली आहे. ओके, एखादी जर काय घेतली आपण, ह्याच्या प्रकारची रिंग घेतलेली आहे आणि हिला काय केलं आपण, मध्ये एखादा होल पाडल्याच्या नंतर इथे काय केलं आपण, एखादा होल पाडलं आणि इथे काय केली आपण, एखादी जर अशा प्रकारची एक काय केली, जर एखादा हा टाकलेला असेल, एक रोटेशन टाकलेला आहे, ॲक्सिस टाकलेला आहे, याच्यामधून ॲक्सिस टाकल्याच्या नंतर आपण काय करूया, इथे अशा प्रकारे हे रोटेट होईल आणि रोटेट झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जे हे अशा प्रकारे हे डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स आहे, हे सर्व डिस्टन्स काय असेल तिचं, तर हे आर असणार आहे. सॉरी, इथे हे डिस्टन्स काय असणार आहे आपल्याजवळ, तर आर असणार आहे. ओके, तर बघा हे अशा प्रकारे डिस्टन्स काय राहील तुमचं, आर राहणार आहे. ओके, तर हे जे आहे याला काय म्हणतो आपण, आर असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचा जर इथला घेतला तर हा पॉईंट असणार आहे इथे. बघा आता हे जर तुम्ही काय असणार आहे, युनिफॉर्म रिंग तर आपल्याला माहिती असेल, प्रत्येक याच्यावरचा कुठलाही जर पॉईंट असेल सेम डिस्टन्सवरचा फाइंड करा. अँड ऑब्जेक्ट इज कॉल्ड युनिफॉर्म रिंग इफ इट्स मास situated uniformly on the circumference of a circle. Obviously, ओके, सर्कम्फरन्सवर असणार आहे, प्रत्येक सेम असणार आहे, इथून सेम असणार, इथून सेम असणार आहे. ओके, डायमेन्शनल ऑब्जेक्ट याला आपण काय म्हणतोय, इट इज 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता त्याला. निग्लिजिबल थिकनेस हे एक महत्त्वाचं असणार आहे, अतिशय निग्लिजिबल त्याचा थिकनेस असणार आहे. एका ॲक्सिसच्या भोवती ते रोटेट आपल्याला करताना दिसेल आणि एंटायर मास, टोटल जे मास असणार आहे सर्वांचं ते असेल एम, आणि जी रेडियस असणार आहे त्याची ती किती आहे तुमच्याजवळ, आर दिलेली. डायग्राममध्ये आपण बघू शकतो की प्रत्येक पार्टिकलचं मास आहे, एंटायर मास पूर्ण याचं मास एम असेल आणि रेडियस किती दाखवलेली आपण, आर दाखवलेली आहे. हेन्स द एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म रिंग ऑफ अ मास एम अँड रेडियस आर, ते काय दिलेलं असणार आहे, तर ते असेल आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असणार आहे. ओके, कधी लक्षात ठेवायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म रिंग विचारलेलं असेल तर तो किती असणार आहे तुमचा, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असणार आहे. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क आपण फाइंड करूया. ते रिंग झालेलं आहे, इथे काय करतोय आपण, डिस्कसाठी फाइंड करतोय. तर बघा कुठल्या कुठल्या प्रकारच्या तिथे कंडिशन आपल्याला दिल्या आहे. तर एक डिस्क असणार आहे बघा, आपण जी CD DVD वगैरे असणार आहे ती बघितलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय का जी अशा प्रकारची राहते, ही अशा प्रकारची असणार आहे आणि आतमध्ये काय असेल, एक असा होल असतोय. ओके, हा जो थिकनेस असणार आहे, हा थिकनेस आपल्याला बघायला मिळतो, इथे दाखवलेला आहे, अतिशय कमी असतो. इथे जर आपण काय केलेलं आहे, दोघांचं जर इथं सेंटर पकडलेलं आहे आणि सेंटरला जर बघितलेलं असेल तर हे बघा मोठा जो सर्कल आहे त्याची रेडियस किती दाखवली आपल्याला, कॅपिटल आर दाखवलेली आहे. आणि जो छोटा दाखवलेला आहे सर्कल आतमधला, त्याची जी रेडियस आहे ती किती दाखवलेली आपल्याला, आर दाखवलेली आहे. बघा जी रेडियस असणार आहे सेंटरपासून छोट्या सर्कलची ती आहे आर, आणि जो मोठा सर्कल असणार आहे त्याची किती दाखवलेली आपल्याजवळ, हा आर दाखवलेली आहे. ओके, तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे इथे. तर कशा प्रकारचा निघतोय तो बघूया आपण. ओके, एका डिस्कचा काढायचा आहे आपल्याला. तर बघूया कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याजवळ हे असणार आहेत. तर इथं सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असणार आहे ते म्हणजे त्याची डेन्सिटी असणार आहे. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला राहतोय बघा, काय असणार आहे, डेन्सिटी जी असेल तिथे म्हणू शकतो आपण वी हॅव, किंवा काय म्हणू शकतो आपण वी नो दॅट, काय असेल कधी पण डेन्सिटी. ओके, आपल्याजवळ डेन्सिटी इज इक्वल टू काय राहते, डेन्सिटी इज इक्वल टू असणार आहे मास अपॉन काय दाखवलेलं आहे तिथे एरिया. ओके, काय दाखवलेलं आहे, मास अपॉन तुम्हाला एरिया दाखवलेला आहे. ओके, याचा मास युनिट एरिया दाखवलेली आहे, त्याची डेन्सिटी दाखवलेली आहे. ओके, सरफेस डेन्सिटी म्हणू शकतो आपण तिथे.
सरफेस डेन्सिटी वापरा किंवा हे मास अपॉन काय असणार आहे एरिया दाखवलेला आहे. ओके, इथे जर आपण डेन्सिटी कशाने दाखवूया, सरफेस डेन्सिटी सिग्माने जर दाखवली तर इथे काय असणार आहे मास काय तुमच्याजवळ यम आणि एरिया काय असणार आहे कुठल्या याचा ए असतोय. ओके, मग आपण काय केलेलं आहे कन्सिडर केलेली आपण एक कन्सिडर अ युनिफॉर्म डिस्क विथ मास यम अँड रेडियस किती असणार आहे आर असणार आहे. बघा एक ही आपण ही घेतलेली आहे डिस्क घेतलेली आहे. हे जे पूर्ण डिस्क असणार आहे हिचं जे मास असणार आहे मास किती घेतलेला आहे आपण याचं कॅपिटल यम घेतलेला आहे आणि रेडियस आहे पूर्ण याची जी मोठी ती किती दाखवलेली आहे कॅपिटल आर दाखवलेली आहे. ओके, जर हे असं प्रकार जर आपण घेतलेलं असेल तर हा जो फॉर्म्युला आहे ही कशी आहे सर्क्युलरमध्ये असणार आहे. सर्क्युलर असल्यामुळे सर्कलची जे एरिया असणार आहे तो सर्कलचा एरिया काय राहतो आपल्याजवळ पाय आर स्क्वेअर. ओके, मग आपल्याजवळ बघा ही जे एंटायर पूर्ण होल डिस्क असणार आहे या होल डिस्कसाठी जर आपण काय करायचं आहे सरफेस डेन्सिटी जर आपल्याला फाइंड करायची असेल तर घेऊया आपण तिथे कोणासाठी असणार आहे पूर्ण रिंगसाठी घेऊ शकता तुम्ही. इथे असणार आहे सिग्मा इज इक्वल टू मास काय तुमच्याजवळ दिलेलं हे बघा मास दिलेलं आहे त्याचं यम दिलेला आहे अपॉनमध्ये एरिया बघा एरिया काय असणार आहे पूर्ण याचा तो असणार आहे काय तर आपल्याला माहिती आहे पाय आणि रेडियस काय तुमची आर तर तिथे आर स्क्वेअर. ओके, काय घेतलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ जो सर्कल असणार आहे तो असतो पाय आर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर मी काय करतो आहे फर्स्ट देऊन टाकतो. तिथे इक्वेशन नंबर फर्स्ट दिल्याच्या नंतर बघा काय मिळतं आपल्याला पुढे आपण काय बघू शकतो बघा. आता बऱ्याच गोष्टी काय असणार आहे ते जिच्या आतमधली छोटी जी डिस्क असणार आहे ती छोटी डिस्क तिथे काय असणार त्याची विड्थ घेऊया. ही विड्थ काय तुमच्याजवळ तिथे ही बघा ही आहे तुमची विड्थ ही किती दिलेली आहे आपल्याला तर ही दिलेली आहे डी आर. ओके, विड्थ किती आहे त्याची डी आर असणार आहे. मग आता एरिया ऑफ रिंग इज ए जो असणार आहे छोट्या याच्यासाठी स्मॉल सर्कलसाठी स्मॉल रिंगसाठी असणार आहे. त्या स्मॉल रिंगसाठी आपण काय करू शकतो तर त्याची जर आपल्याला डेन्सिटी काढायची असेल तर काय करू शकता तुम्ही तिथे एरिया ऑफ द रिंग छोटी रिंग जे असणार आहे तिथे आपण हे करू शकतो एरिया इंटरनल रिंग म्हणू शकतो आपण त्याला. बघा एरिया ऑफ काय असणार आहे स्मॉल म्हणू शकतो मी तिथे स्मॉल रिंग. ओके, स्मॉल रिंगसाठी जर मी एरिया घेतलेला असेल तर तो काय असणार आहे सरळ सरळ आपल्याला माहिती असेल की हे जे रिंग आहे त्याचं सर्कल N2मध्ये काय असणार आहे डी आर असणार आहे. मग आपण लिहू शकतो काय तिथे त्याचा जर एरिया असणार आहे एरिया ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला तिथे एरिया ऑफ स्मॉल रिंग इज इक्वल टू बघा कशा प्रकारचा असणार आहे तो 2 पाय आर आणि इंटूमध्ये काय असणार डी आर. ओके, सरळ सरळ असणार आहे की सर्कलचा एरिया इंटूमध्ये काय असणार आहे हे झालं सर्कलचं आणि त्याची विड्थ आपल्याला दिलेली आहे ती इंटूमध्ये डी आर. ओके, हे झालेलं आहे. मग आपल्याला बघा त्याची जर आता डेन्सिटी काढायची सरफेस डेन्सिटी काढायची आहे आतमधल्या याची तर ती सरफेस डेन्सिटी कशी मिळणार आहे आपल्याला ती असणार आहे सिग्मा इज इक्वल टू मास काय असणार आहे अतिशय या डी आरचं असेल तर मास किती असणार तुमचं डी एम असणार आहे एकदम स्मॉल मास असणार आहे अपॉनमध्ये त्याचा जो एरिया आहे एरिया काय आहे तुमच्याजवळ 2 पाय आर इथे असणार डी आर. ओके, स्मॉल एरियासाठी तुम्ही काय घेतलेलं आहे या छोट्याशा याच्यासाठी एका पार्टिकलसाठी आपण बघतोय तिथे तर बघा याच्यावरून मला डी एम काढता येणार आहे. डी एम जर मला काढायचा झाला तर मी काय करणार याला इकडे घेऊन येईल म्हणजे हे काय मिळतं मला तर हे मिळणार आहे बघा सिग्मा इंटू 2 पाय इथे आर इथे डी आर. ओके, इज इक्वल टू काय असणार आहे डी एम. ओके, एक ही व्हॅल्यू असणार आहे आपल्याजवळ हिला आपण हे करू शकतोय अशा प्रकारे. तर बघा ही एक व्हॅल्यू आपण बाजूला काढून ठेवलेली आहे. बघा काय म्हणू शकता आपण तुम्ही ॲज इट इज अ रिंग ही जर रिंग असेल दिस एंटायर मास इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बघा कुठला आहे तुमचा स्मॉल आर दिलेला आहे. ओके, दस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस रिंग इज आय आर. छोट्या याच्यासाठी आपल्याला माहिती आहे काय लिहू शकता तुम्ही त्याच्यासाठी हे जे बघा काय असणार आहे याच्यासाठी जर आपल्याला आतमधल्यासाठी जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे इनर्शिया ऑफ दिस रिंग इज बघा इंटरनलमध्ये नाव आपल्याला बघा काय असणार आहे नाव मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस रिंग काय मिळणार आहे आपल्याला इज धिस रिंग काय असेल
आय इज इक्वल टू आय आर म्हणूया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया धिस रिंग इंटरनल असल्यामुळे छोटी असल्यामुळे आपण आय आर म्हणूया. आणि काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती आहे मास इंटू आर स्क्वेअर, परंतु मास तर किती आहे, डी एम आहे. ओके, मास किती आहे, डी एम. इक्वेशन नंबर लागले तर सेकंड देतोय मी याला. डी एम आहे, मास डी एम आहे आणि रेडियस किती आहे, रेडियस आहे तुमची स्मॉल आर. तर आपण काय करू शकतो, रेडियसचा स्क्वेअर असणार. ओके, मग बघा इथे हे म्हणू शकतो आपण फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क कॅन नाऊ बी ऑब्टेन बाय द इंटिग्रेटिंग आय आर फ्रॉम रेडियस किती असणार आहे तुमची, स्मॉल रेडियस 0 पासून तर किती होणार आहे तुमच्याजवळ कॅपिटल आर पर्यंत. ओके, आता बघा तिथे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अशा प्रकारे छोट्या याचा, पण आपल्याला होल बॉडीचा पाहिजे. मग आपण काय करू शकतो, नाव बघा इथे तुम्ही हे म्हणू शकता, एकच मिनिट आपण कलर चेंज करून घेऊया तिथे. आता बघा काय असणार आहे, लेट लेट किंवा काय असणार आहे इथे, लेटच्या ऐवजी आपण काय करूया, नाव. इथे काय असणार आहे, नाव वी कॅन ऑब्टेन मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. काय असेल पूर्ण डिस्कसाठी, डिस्क बाय इंटिग्रेटिंग. ओके, कशाने मिळणार आहे आपल्याला, बाय इंटिग्रेटिंग कोणाला इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल रिंग म्हणजे काय, इंटिग्रेटिंग बाय आय आर. ओके, थोडंसं व्यवस्थित लिहितोय, आय आर असणार आहे. ओके, कोणाला इंटिग्रेट केल्याच्या नंतर, बाय तुमच्याजवळ असेल काय, आय आरला इंटिग्रेट केल्याच्या नंतर. बघा हे एक महत्त्वाचं असणार आहे. हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कोणाचा मिळालेला आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला स्मॉल रिंग असणार आहे, त्या स्मॉल रिंगचा इथे मिळालेला आहे, तर आपल्याला जो मोमेंट ऑफ इनर्शिया इथे लागणार आहे तो आता काय करूया आपण, वी कॅन ऑब्टेन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क, त्या पूर्ण डिस्कचा बाय इंटिग्रेटिंग यार. मग याला इंटिग्रेट करायचं आहे, तर आता कसं असणार आहे, तर हे म्हणू शकतो आपण डायरेक्टली. मग म्हणजेच काय असेल, डायरेक्टली घेऊया. मग इथे काय इंटिग्रेट करायचं आहे, आय आर इज इक्वल टू काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ काय मिळेल तुम्हाला, डी एम आर स्क्वेअर. ओके, मग आता याचं इंटिग्रेशन आपल्याला सर्वांना माहिती आहे की ते काय राहतं, आय आरचं इंटिग्रेशन आय मिळेल इज इक्वल टू इथे इंटिग्रेशन ऑफ डी एमची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड. बघा काय दिलेली आहे, ती असणार आहे, लिहू शकतो आपण 2 पाय आर सिग्मा आणि इथे काय असणार तुमचा डी आर. ओके, काय असणार आहे, डी आर आणि इंटूमध्ये तुमच्याजवळ आहे आर स्क्वेअर. ओके, आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय असणार आहेत, तर याच्या माहिती राहते कशाच्या, जो इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह आहे, तर 11मध्ये आपण जर थोडेफार जर तिथे बेसिक जर हे केलेलं असेल तर आपल्याला बघा ज्या कॉन्स्टंट गोष्टी आहेत त्या काय असतात, त्या इंटिग्रेशनच्या बाहेर येतात, ते आपण काढण्याचा प्रयत्न करू. त्याला बाहेर आय इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला, तर ज्या कॉन्स्टंट गोष्टी आहे कुठली आहे, 2 पाय सिग्मा. ओके, काय बाहेर असणार तिथे 2 पाय सिग्मा, इथे काय मिळेल तुम्हाला 2 पाय आणि काय सिग्मा. ओके, मग इंटिग्रेशन कोणाचं, इंटिग्रेशन बघा हा आर स्क्वेअर आणि हा आर काय मिळतं आपल्याला तिथे आर क्यूब आणि इथे काय असणार तुमच्याजवळ डी आर राहतोय. ओके, ओके, इथे इंटिग्रेशन एक हे म्हणूया आपण, इंटिग्रेशन जे आपलं असणार आहे कुठून पासून, जे रेडियस आहे तुमची कुठून वाढणार आहे, 0 टू कॅपिटल आर, ही त्याची लिमिटेशन आहे. 0 टू काय आहे ती आर असणार. ओके, 0 टू आर आपल्याला बघायला मिळेल तिथे, 0 टू काय असणार आहे ती आर असेल. ओके, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो, काय असणार आहे 2 पाय इथे सिग्मा इंटिग्रेशन बघा काय असणार आहे, इथे आपल्याला मिळेल आर, काय मिळतं तुम्हाला आर रेस टू किती असणार आहे 3+1 अपॉनमध्ये काय असणार आहे 3+1. इथे इंटिग्रेशन गोईंग फ्रॉम किती आहे 0 टू आर. ओके, 0 टू काय असणार आहे आर असेल. आता हे काय आलं, इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय राहतो, तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याजवळ असतो कुठलंही पण इंटिग्रेशन ऑफ
काय असणार आहे एक्स रेस टू एन, इथे असणार आहे डी एक्स. तर तो फॉर्म्युला असतो आपल्याजवळ बघा एक्स रेस टू एन प्लस वन, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉनमध्ये काय असणार आहे एन प्लस वन. हा एक इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे इंटिग्रेशन आपण जर फाइंड करतोय तिथे तर हे बघा काय आहे 2 पाय सिग्मा इथे मिळते आपल्याला आर रेस टू 4 अपॉन काय आहे 4, इथे आहे आर 0. ओके, अशा प्रकारचा. मग आता बघा इथे काय असणार आहे 4 मी बाहेर घेतोय, 4 बाहेर घेतल्याच्यानंतर इथे आपण हे अप्लाय करतोय इंटिग्रेशनचा जो रूल असेल. मग काय मिळतं आपल्याला 2 पाय सिग्मा अपॉन 4 आणि आतमध्ये काय असणार आहे इथे एक वेळेस आर पुटअप करा, आर पुटअप केल्याच्यानंतर मिळते आर रेस टू 4 मायनस 0 रेस टू किती असणार आहे 4 असेल. ओके, इज इक्वल टू 2 1 2, 2 2 किती असेल तुमचा 4 असणार आहे. इथे मिळतं आपल्याला 1/2 इथे पाय सिग्मा आणि काय राहिलेलं आहे आतमध्ये तर तो असणार आहे आर रेस टू 4 असेल. ओके, आर रेस टू 4 असणार आहे. परंतु बघा आता इथे आपण एवढं सॉल्व केल्याच्यानंतर इथे जर तो सिग्मा तुम्ही बघितलेला असेल फॉर होल डिक्स, त्या पूर्ण डिक्ससाठी जर आपण काय केलेलं असेल एक फॉर्म्युला बघितलेला आहे तर तो आहे बघा सिग्मा इज इक्वल टू यम अपॉनमध्ये काय आहे पाय आर स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन नंबर कुठं फर्स्टवर असणार. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट जर आपण काय करतोय जर तुम्ही तिथे यूज केलेला असेल तर बघा कशा प्रकारचं आहे तर तिथे 1/2 इथे असेल पाय ॲज इट इज. सिग्माची व्हॅल्यू किती पुटअप करूया आपण, सिग्माची व्हॅल्यू असणार आहे एम अपॉन पाय आर स्क्वेअर. ओके, पाय आर स्क्वेअर आणि इंटूमध्ये काय असणार आहे हा आर स्क्वेअर तुमचा जसे तसा आर रेस टू किती आहे 4 जशाच तसा. ओके, याला सॉल्व करताना बघा आता काय मिळते तुम्हाला काय करू शकतो मी तिथे हा जो पाय आहे पाय कॅन्सल, हा आर असणार आहे याच्यामधला 2 आर कॅन्सल करून जाईल आणि तुमच्याजवळ उरतं आहे काय तिथे 1/2 इथे राहतो यम आणि इथे काय राहणार आहे आपल्याजवळ सॉरी इथे एक मिनिट आपण कॅपिटल यम वापरतोय. ओके, यम आर काय मिळेल तुम्हाला स्क्वेअर मिळतोय. ओके, तर हे अशा प्रकारचं एक छोटंसं आपलं डेरिवेशन आहे. एक छोटंसं डेरिवेशन कशामुळे होतं ते तर आपल्याला एक मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा होता एका पूर्ण डिस्कचा. तर आपण काय केलेलं आहे तर तो फाइंड केलेला आहे इथे. तर बघा हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो आहे. ओके, तर हा अशा प्रकारचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल डिस्क किती असेल तुमचा 1/2 यम आर स्क्वेअर असणार आहे. ओके, ही जे हे असणार आहे एक मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो तिथे. तर बघा एक आहे डायग्राम व्यवस्थित समजून घ्यायची आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा होता युनिफॉर्म डिस्कचा. त्याच्यासाठी आपण जी आतली जे डिस्क असणार आहे ती डिस्क तिथे यूज केलेली आहे. तिची जे डेन्सिटी आहे दोघांची सरफेस डेन्सिटी ती यूज केलेली आहे. त्याच्यानुसार आपण इक्वेशन नंबर बघा इथे हा जो फर्स्ट आहे तो तिथे यूज केला. त्याच्यानंतर एक व्हॅल्यू आपण जर तुमचा डिस्कसाठी आपण एक स्मॉल हे घेतलेला असेल तुमचा विड्थ घेतलेली आहे म्हणजे डी आर घेतलेला असेल तर तिचं माससुद्धा काय असणार आहे तुमचं डी एम आहे. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरूनच आपण तिथे हे केलेला आहे. त्याच्यानंतर बघा काय असेल तुमच्या जवळ जी मोमेंट ऑफ इनर्शिया होता आपला कशाचा होता तो तर तो असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट रिंग. इथे बघा आर असणार आहे तो फाइंड केला. त्याच्यानंतर आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया होल डिस्कसाठी फाइंड करायचा होता. तर तो कसा फाइंड केला आपण त्याला इंटिग्रेट केला आपण. स्मॉल जे डिस्क असणार आहे आतमधले डिस्क त्याचा इनर्शिया त्याला इंटिग्रेट केल्याच्यानंतर इंटिग्रेशनचे जे रूल असणार आहेत ते वापरून आपण इथे काय केलेलं आहे तर असं चांगल्या प्रकारे तिथं सॉल्व केलेलं आहे. इथं हे कशा प्रकारे लिहिलं आहे तर आपण काय करू शकता तिथे फ्रॉम इक्वेशन काय आहे तुमच्याजवळ फर्स्ट ते यूज करून आपण इथे सॉल्व केलेलं आहे. ओके, तर बघा मित्रांनो नेक्स्ट आपल्याजवळ काय असणार आहे नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याजवळ काय रेडिएशन ऑफ गायरेशन. ओके, रेडिएशन ऑफ काय आहे गायरेशन असणार आहे. तर आता याच्यासाठी बघा अतिशय सिंपल टॉपिक असणार आहे. सरळ रेडिएशन ऑफ गायरेशन म्हणजेच तुमची रेडियस असणार आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा याच्या अगोदर आपल्याजवळ काय असणार आहे
एखादी जर आपल्याजवळ काय असेल अशा प्रकारची जर एखादी काय असणार आहे एक सर्कल असेल, इथे तुमच्याजवळ काय असणार आहे एखादा सेंटर जर तुम्ही घेतलेला आहे, हा सेंटर घेतल्याच्या नंतर इथे जर आपण काय केलेलं असतील काही जर आपण सपोज मी ही रेडियस काढली इथे जर मी काय केली रेडियस जर काढली अशा प्रकारची, ह्या जर मी काय केलेल्या असतील रेडियस जर काढलेल्या असतील एका प्रकारच्या, तर ह्या ज्या असणार आहेत ह्या काय मिळतं आहे आपल्याला रेडियसच्या ऐवजी याला जर आपण काय म्हटलं के म्हटलेलं असेल, याला जर काय म्हटलेलं असेल के म्हटलेलं असेल, तर हा जो के आहे हा के म्हणजेच काय असणार एक प्रकारची रेडियसच आहे, पण त्याला काय म्हणतो आपण गायरेशन म्हणून ओळखतोय. ओके. कुठल्याच प्रकारचा जास्त फरक नसणार आहे बघा. ॲज द स्टेट अर्लियर थेरॉटिकल कॅल्क्युलेशन ऑफ अ मोमेंट ऑफ इनर्शिया is possible only for a mathematically integrable geometrical shapes. However, experimentally we can determine the moment of inertia if any object is depend upon the mass of that object. इथे बघा आपल्याजवळ हे जे असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय फाइंड केलेलं आहे याच्या अगोदर इथे आहे I इज इक्वल टू आहे mr², आणि इथे आपण काय रेडियस ऑफ गायरेशन जो असेल आपण दाखवतोय कशाने, तर रेडियस आहे ती रेडियसच आपल्याला दाखवायची कशाने आरच्या ऐवजी जर आपण केने दाखवत असू तर तो रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे. ओके. बघा काय फरक आहे दोघांमध्ये. I इज इक्वल टू इथं मास ॲज इट इज असणार आहे आणि आरच्या स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय वापरूया केचा स्क्वेअर तिथे वापरतोय. ओके. म्हणजेच काय आहे जर आर रिप्लेस होत असेल तिथे केला तर काय असणार आहे के जर वापरलेला असेल तर तिथे काय असणार आहे तर नक्कीच हां याला आपल्याला काय म्हणायचं आहे रेडिएशन ऑफ गायरेशन असेल. ओके. तर अशा प्रकारे एक छोटीशी कन्सेप्ट होती तिथे आपल्याला क्वेश्चन तिथे विचारतो व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन, तर तिथे तुम्ही अशा प्रकारे काय असणार आहे हा जो के आपल्याला आरला रिप्लेस करून तुम्ही त्याचं डेरिव्हेशन तिथे लिहू शकता. ओके. हे अशा प्रकारची एखादी डायग्राम आपण तिथे वापरू शकतो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण जे आजचा व्हिडिओ आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथे डेरिव्हेशन सॉल्व केलेले आहेत. तर जे विद्यार्थी आपले जे व्हिडिओ आहेत पहिल्यांदा बघतायत अशा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे नवीन व्हिडिओ तयार होणार आहेत त्या तयार होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर चांगला वाटला असेल तर ते लाईक करायचं आहे. आणि तुमच्या काही अडचणी वगैरे असतील, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटद्वारा आम्हाला कळवायच्या आहेत. तर तुमच्या ज्या समस्या वगैरे असतील प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचा आम्ही इथे प्रयत्न करणार आहोत. आणि हां जर तुमचे मित्र दोस्त जर वर्गमित्र वगैरे असतील, आजूबाजूला असतील, कोणी नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना अभ्यासासाठी मदत करा. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. धन्यवाद.